तुम्ही व्हिडिओचं टायटल आणि थंबनेल पाहिलं असेल, एक व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल आणि ऑल प्रॉब्लेम सॉल्व. खरं आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मी राऊत गंगाधर आणि आज आपण पाहणार आहोत एक व्हॉट्सअपची अशी ट्रिक ज्यामुळं तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुम्हाला एखाद्या ॲपमध्ये काम करत असताना किंवा काही डाटा डाउनलोड करत असताना जर काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीला व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करू शकता आणि त्यांच्याकडून तुमचे पूर्ण प्रॉब्लेम्स सॉल्व करून घेऊ शकता. होय मित्रांनो, आत्ताच मी एका ताईला VPRP ॲपमध्ये कशा पद्धतीनं काम करावं, त्यांना जो प्रॉब्लेम येत होता तो मी व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलच्या द्वारे सॉल्व करून दिलेला आहे. आता व्हॉट्सअपनं एक अपडेट फीचर आणलेलं आहे आणि त्यामध्ये ज्या पद्धतीनं आपण झूम मीटिंग, गुगल मीटिंग जॉईन करतो त्याच पद्धतीनं आपल्याला व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलमध्ये जॉईन करून आपल्याला स्क्रीन शेअर करता येणार आहे. बऱ्याच वेळा आपल्याकडं झूम ॲप नसतं किंवा गुगल मीटिंगचं ॲप नसतं किंवा इतर दुसरे काही ॲप्स आहेत ते ॲप नसतात. अशावेळी आपल्याला जी तज्ज्ञ व्यक्ती असते ती एक कुठलं तरी गुगल मीट किंवा झूम मीटसारखं ॲप इन्स्टॉल करायला सांगते. परंतु आता व्हॉट्सअपनं एक असं फीचर आणलेलं आहे, अशी एक सुविधा दिलेली आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमची स्क्रीन शेअर करू शकता. तर आज आपण या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत. मग तुम्ही लोकोस यूजर असाल, VPRP यूजर असाल, PMAGY यूजर असाल किंवा आणखी काही तुम्हाला ऑनलाईनची ट्रिक पाहिजे असेल तर तुम्ही तज्ज्ञ व्यक्तीला फोन करून स्क्रीन शेअर करून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करून घेऊ शकता. तर कशा पद्धतीनं हे काम करायचं आहे, कशा पद्धतीनं स्क्रीन शेअर करायची आहे याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग माझ्या स्क्रीनवर. पण तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन येणारे असेच अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. बेल आयकॉन हिट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे कमेंट करून मला नक्की सांगा. चला तर मग आपल्या स्क्रीनवर आपल्याला व्हॉट्सअप ओपन करायचं आहे आणि नॉर्मली व्हिडिओ कॉलवर क्लिक करायचं आहे. आपल्याला व्हिडिओ कॉल करायचा आहे. आपण आपल्या मोबाईलच्या फ्रंट कॅमेऱ्यावर बोट ठेवून आपला कॅमेरा बंद पण करू शकतो. त्यानंतर पहा, आता या ठिकाणी काही ऑप्शन दिलेले आहेत. हा पहिला जो ऑप्शन आहे रिफ्रेश बटनसारखा दिसतो, ब्लूटूथच्या बाजूला आपल्याला बॅकचा कॅमेरा यूज करता येईल, अन्यथा आपल्याला फ्रंटचा कॅमेरा यूज करायचा आहे. त्यानंतर पहा, बाजूला हे ब्लूटूथचं बटन दिसत आहे. हे काय आहे तर आपल्या मोबाईलला ब्लूटूथ जर अटॅच असेल तर ते या ठिकाणी दिसणार आहे. त्याच्या बाजूला आहे बघा, हे छोटंसं आयताकृती मोबाईलसारखं बटन दिसतंय. त्याच्यामध्ये एक छोटासा बाण आहे, तर ते स्क्रीन शेअरचं बटन आहे. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या मोबाईलची स्क्रीन शेअर होणार आहे. बाजूला जे बटन आहे ते व्हिडिओचं आहे. कॉल उचलल्याच्या नंतर त्या ठिकाणावर क्लिक करून आपण आपल्या मोबाईलचा कॅमेरा बंद करू शकणार आहोत, म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपला चेहरा दिसणार नाही. त्यानंतर पहा, बाजूला माईकचं बटन दिसतं. यावर क्लिक करून आपल्याला समोरच्या व्यक्तीला बोलता येणार आहे. आपल्याला तो माईक बंद सुद्धा करता येणार आहे. आपण आता स्क्रीन शेअर करणार आहोत. या ठिकाणी पहा, हे जे छोटंसं बटन आहे आयताकृती, त्याच्यामध्ये बाण आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक मेसेज येणार आहे. तो मेसेज असणार आहे स्टार्ट नाऊ. त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि लगेच आपल्या मोबाईलची स्क्रीन दिसणार आहे. त्यानंतर हे जे मधलं मोबाईलचं ओकेचं बटन आहे याच्यावर आपण क्लिक करून किंवा डायरेक्ट स्क्रीन शेअर आपली होणार आहे. आपल्या मोबाईलमध्ये नेमकं आपल्याला कोणत्या ॲपला प्रॉब्लेम आहे, नेमका काय प्रॉब्लेम आहे, आपला मोबाईल वापरताना आपल्याला कुठं प्रॉब्लेम येतोय, कुठल्या ॲपमध्ये प्रॉब्लेम आहे, कोणत्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे, हे डायरेक्ट आपण स्क्रीन शेअर करून समोरच्या व्यक्तीला दाखवू शकतो आणि आपला प्रॉब्लेम सॉल्व करून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीनं पहा, आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम येत असेल तर त्या क्षेत्रातील एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीला आपल्याला कॉल करता येणार आहे आणि आपल्याला सर्व प्रॉब्लेम सॉल्व करून घेता येणार आहेत. तुम्हाला जर लोकोस, VPRP, PMAGY
किंवा उबेद अभियानाशी संबंधित काही प्रश्न असतील तर मला नक्कीच व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करा. माझा नंबर स्क्रीनवर दिसत आहे. मी नक्कीच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहे. या आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.